आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा बीड जिल्ह्यातला दौरा। या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधतायत। नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा बीड मधला दौरा। बीड जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागाची या ठिकाणी पाहणी केली जाते। शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी संवाद साधला जातोय। त्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या जातात। शेतकीच्या बांधावर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करतायत। काल त्यांनी सोलापूरमध्ये दौरा केला। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत पोहोचवावी यासाठी महायुती सरकारचा हा प्रयत्न। सर्वच मंत्री या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी आता त्यांच्याकडून केली जाते। थोडं मागे या थोडं यस बस घेतलं ना साहेब। मला सगळ्या बाजूने अडचणी माझं 15 दिवस तुम्ही मागे सर थोडं मागे सर मला काही कळत नाही मोबाईल मधलं काय केलं काय नाही माहिती नाही आणि म्हणलं की पण नाही त्याला काही कळतच नाही मोबाईल कशाला त्याला दिला त्याच्यात नव्हतं काय म्हणलं काय होतं आता घेतात कोण देणार आहे ते कुठला खेळ आहे त्याच्यामध्ये जर झाला असेल काय माहिती नाही त्याच्यात काय केलं त्याच्याकडून झालं नाही ते खेळत नाही तक्रार वगैरे केला नाही पोलीस स्टेशनला गेलो तक्रार मागितली मुलांनी केलं असंच म्हणले पण त्याला येत नाही कुठले ठेवतात बाई आणि बाकीच्यांचे पण 5-5 हजार रुपये इकडच्या बाजूला जे नुकसान झालं त्यांना मिळते धान्य मिळेल आणि नंतर देखील आम्ही तुम्हाला जिथं खरोखर पाणी आलेलं होतं त्यामध्ये आमची टीम येईल तुम्ही मागे सर प्लीज मागे घ्या ना तसं झालेलं असेल तर आम्ही तुम्हालाही मदत करू बरोबर
चलो 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 ए, चला उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतायत. या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहेत. अजित पवार यांच्या समोर आपल्या संपूर्ण नुकसानीची माहिती देत असताना, समस्या मांडत असताना या ठिकाणी या शेतकरी महिलेला अश्रू अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाहो या ठिकाणी शेतकऱ्यांकडून फोडला जातोय. सरकारने मदत करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जाते. नुकसानग्रस्त महिलेने या ठिकाणी अजित पवार यांच्या समोर टाहो फोडलाय. या संपूर्ण नुकसानीची पाहणी करण्यासाठी, शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी अजित पवार यांचा आजचा हा बीड दौरा. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.